ज्या पद्धतीनं या युद्धामध्ये दलाली करण्याचं काम पाकिस्तानकडनं केलं जातंय आणि आता पाकिस्तानची दलाली भारतामध्ये करण्याचं काम संजय राऊत यांच्याकडनं केलं जातंय। दलाली करणं हा संजय राऊतांचा धंदा झाला। तुम्ही भोंदू बाबा राऊत सारखं भोंदू बाबा खरा सारखं संजू बाबा खरातून भविष्य सांगण्याच्या भानगडीत पडतायत, नवा धंदा सुरू केलाय। तुम्ही नेमकं कुठलं ऑपरेटर म्हणून काम करतायत? तुम्ही मातोश्री ते सिल्वर ओक यांच्यामध्ये वर्षानुवर्ष टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम करतायत। हे महाराष्ट्र। नमस्कार, भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। ज्यांची धाव आणि ज्यांच्या पक्षाची मजल उरणपर्यंत नाही ते जनाब संजय राऊत आज इराणच्या गप्पा मारतायत। इराण प्रकरणामध्ये हे करायला पाहिजे होतं, इराण प्रकरणामध्ये ते करायला पाहिजे होतं। संजय राऊत, आपल्या उभाटा गटाची अवस्था काय झाली त्याचा विचार करा। देशाचा विचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व सक्षम आहे। इराण आणि इस्रायल युद्धामध्ये नेमकं काय झालं, कुणी मध्यस्थी करायला पाहिजे होती, कुणी दलाली केली, हे जगाने बघितलंय। दलाली करणं हा भारताचा धंदा नाही। जे दलाली करतायत आणि जे दलाल करतायत त्या दलालांचे पुन्हा भारतामध्ये येऊन दलाली करून प्रवक्तेगिरी करतायत, त्यांना त्यांची दलाली लथला बसू द्या। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं सक्षम नेतृत्व आहे, त्यामुळं जगभरामध्ये या युद्धाची झळ पोहोचली, पण भारतामध्ये या युद्धाची झळ पोहोचली नाही, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसारखं सक्षम नेतृत्व आपल्याकडे होतं। त्यामुळे या युद्धाचा फटका आपल्या देशाला या भूमीवर बसला नाही। आणि संजय राऊत गप्पा हाणतायत की असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं। अहो, तुमच्या उभाटा पक्षामध्ये काय अवस्था झाली त्याचा जास्त विचार करा। महापालिकेमध्ये उद्धवजींची काय अवस्था झाली त्याचा विचार करा। आपला पक्ष आता उरणपर्यंत शिल्लक राहिलेला नाही आणि तुम्ही इराण पर्यंतच्या गप्पा मारताय। या गप्पा संजय राऊत यांनी बंद केल्या पाहिजे। ज्या पद्धतीनं या युद्धामध्ये दलाली करण्याचं काम पाकिस्तानकडनं केलं जातंय आणि आता पाकिस्तानची दलाली भारतामध्ये करण्याचं काम संजय राऊत यांच्याकडनं केलं जातंय। दलाली करणं हा संजय राऊतांचा धंदा झालाय। पक्षामध्ये संजय राऊतांना काहीही काम उरलं नाही, त्यामुळे काही वेळ शरद पवारांची दलाली करायची, काही वेळ राहुल गांधींची दलाली करायची आणि आज तर चक्क पाकिस्तानची दलाली करण्याचं काम संजय राऊत यांच्याकडनं केलं जात आहे आणि पाकिस्तानचा उदो करण्याचा प्रयत्न केला जातोय। पाकिस्ताननं कशा पद्धतीनं मध्यस्थी केली, अमुक केलं तमुक केलं। संजय राऊत हे दलालीचे धंदे बंद करा। या दलालीमुळेच जनतेनं तुम्हाला धडा शिकवलेला आहे। भारताची परिस्थिती डरपोक उंदरासारखी झालेली नाही। संजय राऊत, तुमची परिस्थिती सापासारखी झालेली आहे। ज्या पद्धतीनं साप आपलंच दूध पितो आणि फणा वर काढतो, अगदी तशाच पद्धतीनं या देशाचं मीठ खायचं, या देशामध्ये राहायचं आणि देशाविरोधात फणा काढायचा प्रयत्न संजय राऊत सातत्यानं करतायत। त्यामुळं संजय राऊत, स्वतः तुम्ही सापनाथ झालायत। ज्या पद्धतीनं साप होऊन दूध पिऊन आपल्याच थाळीमध्ये छेद खाण्याचा प्रयत्न करतोय, अगदी त्याच पद्धतीनं देशद्रोही भूमिका घेऊन पाकिस्तानचं कौतुक करायचं, याला खाल्ल्या मिठाला जागलं म्हणत नाहीत। तुम्ही जी भूमिका घेतायत ती सापासारखी भूमिका आहे। सापाला कितीही दूध पाजलं तरी तो फणा काढतो। अगदी त्याच पद्धतीनं या देशाच्या विरोधामध्ये भूमिका घेण्याचं काम आणि पाकिस्तानची प्रवक्तेगिरी करण्याचं काम संजय राऊत यांच्याकडनं केलं जातंय। नाही, भारतीय जनता पार्टी देश सांभाळण्यासाठी सक्षम आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देश सांभाळण्यासाठी सक्षम आहेत। ट्रम्प यांनी कुठेही बैठक घेऊ द्या, त्यांनी काही फरक पडत नाही। आज बघा पाकिस्तानची अवस्था काय। संजय राऊत पाकिस्तानचं गुणगान गातायत, पाकिस्तानचं कौतुक करतायत। त्या पाकिस्तानमध्ये 450 रुपये लिटर पेट्रोल आणि डिझेल आहे। त्या पाकिस्तानमध्ये गॅस मिळत नाही। त्या पाकिस्तानमध्ये पिठाला महाग आहेत पाकिस्तानी नागरिक आणि त्या पाकिस्तानचं कौतुक संजय राऊतांना आहे। अहो, संजय राऊत, पाकिस्तानच्या पेट्रोल पंपावर जाऊन बघा, रांगा लागल्यात आणि 450 ते 500 रुपये लिटर
डिझेल आणि पेट्रोलचे भाव झाले ते एकदा भारतातल्या लोकांना येऊन सांगा की पाकिस्तानमध्ये 500 रुपये लिटर पेट्रोल डिझेल आहे. इथं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं सक्षम नेतृत्व असल्यामुळं इथं ना पेट्रोलचे भाव वाढले ना डिझेलचे भाव वाढले, कारण आपल्याकडे सक्षम आणि खंबीर नेतृत्व आहे. आता इस्लामाबादमध्ये बैठक घेऊन कुणाला दलाली करायची असेल तर करू द्या, त्याच्याशी आम्हाला काही देणं गेलं नाही. जे कोणी दलाली करण्याचा प्रयत्न करतायत त्यांना दलाली लखलाभ हो. आणि संजय राऊत ज्या पद्धतीनं पाकिस्तानची दलाली करतायत, संजय राऊत तुमच्या पाकिस्तानची अवस्था काय झाली त्याचा विचार करा. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये उभाटा गटाची अवस्था झाली, अगदी त्याच पद्धतीनं पाकिस्तानची देखील अवस्था झाली. पाकिस्तानमध्ये 400, 450, 500 रुपये लिटर पर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे भाव गेले. संजय राऊत एकदा त्याच्याकडे बघा आणि मग पाकिस्तानचे गुणगान गा आणि मग पाकिस्तानचा उदो उदो करा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना सत्तेत राहण्याचा अधिकार आहे का नाही हे संजय राऊतांनी सांगायचं नाही. संजय राऊत तुम्ही अर्ध्या मतानं राज्यसभेवर निवडून आलात. महाराष्ट्रामध्ये तुमच्या पक्षाचे फक्त 20 आमदार आहेत. जिल्हा परिषद मध्ये तुम्हाला भोपळा देखील फोडता आला नाही. आधी जिल्हा परिषद आणि येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आपले उमेदवार निवडून येतात का ते बघा आणि मग पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना सल्ला द्या की त्यांनी गादीवर राहायचं का नाही, पंतप्रधान म्हणून राहायचं का नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना 25 वर्ष जनता निवडून देते. गुजरातचे 3 वेळेला मुख्यमंत्री झाले, देशाचे 3 वेळेला पंतप्रधान आहेत आणि 2029ला देखील मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीची 4थ्यांदा सत्ता येणार आहे. तुमच्या पक्षाची विझलेली अगरबत्ती लावण्याचा प्रयत्न करा. उद्धवजी ठाकरे घराच्या बाहेर पडत नाहीत, त्यांना एखादा सल्ला द्या की उद्धवजीनं जरा मराठवाड्याच्या बांधावर जाऊन दुष्काळग्रस्तांची भेट घ्यावी. आदित्य ठाकरेंनी उत्तर महाराष्ट्रात जाऊन एखादा दौरा करावा. गरज असेल तर उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना सल्ला द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना कुठल्याही सल्ल्याची गरज नाही, कारण 140 कोटी जनतेचे आशीर्वाद हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहेत. मोदीजी काय काम करतायत हे देशातल्या जनतेला माहित आहे. संजय राऊत तुम्ही कुठल्या ऑपरेटरचं काम करताय, तुम्ही नेमकं कुठलं ऑपरेशन करतायत. तुम्ही भोंदू बाबा राऊत सारखं भोंदू बाबा खरा सारखं संजू बाबा खरात होऊन भविष्य सांगण्याच्या भानगडीत पडतायत. नवा धंदा सुरू केलाय. तुम्ही नेमकं कुठलं ऑपरेटर म्हणून काम करतायत. तुम्ही मातोश्री ते सिल्वर ओक यांच्यामध्ये वर्षानुवर्ष टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम करतायत हे महाराष्ट्राला माहिती आहे. तुम्ही राहुल गांधी ते मातोश्री यांच्यामध्ये दलाली करण्याचं काम करताय हे देखील महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळं आपली कुवत काय आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न आहे. संजय राऊत तुम्ही कितीही सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तरी ती थुंकी संजय राऊत यांच्याच तोंडावर पडणार आहे. त्यामुळं खरे ऑपरेटर हे सिल्वर ओकचे ऑपरेटर संजय राऊत आहेत आणि दिल्लीचे ऑपरेटर म्हणजे सोनिया गांधी राहुल गांधींची गुलामी करून ऑपरेटरगिरी करण्याचं काम संजय राऊतांकडनं केलं जातं. संजय राऊत असं म्हणतात की महाविश्वगुरू सध्या केरळमध्ये स्वतःच्या तोंडातले बॉम्ब टाकत आहेत आणि आत्महत्या काय तर सुप्रीम कोर्ट आणि सीबीआय. संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं हत्यार काय आहे ते इथली जनता, इथले जनतेचे आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहेत. आणि राहिला प्रश्न तोंडाने कोण बॉम्ब टाकतं, तर रोज सकाळी 9 वाजता फुसक्या लवंग्या फोडण्याचं काम संजय राऊतांकडनं केलं जात आहे. आणि या फुसक्या लवंग्या महाराष्ट्राने बघितल्या की रोज उठून खोटं बोला, रोज उठून कुणावर तरी आरोप करा आणि फुसक्या लवंग्या फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न संजय राऊतांकडनं रोज सकाळी 9 वाजता करतो. त्याचा काहीही उपयोग होत नाही. संजय राऊत तुमच्या या वायफळ आणि मूर्खपणाच्या बडबडीमुळेच उभाटा गटाची ही अवस्था झाली आहे. ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे यांची वाताहत झाली, त्यांचा पक्ष संपत आला, आदित्य ठाकरे यांची राजकीय कारकीर्द संपवण्याची वेळ संजय राऊतांमुळे आली आणि येणाऱ्या काळामध्ये उद्धवजी ठाकरे यांचा पक्ष आणखी किंचित आणि वंचित होणार आहे. कारण संजय राऊत रोज फुसके लवंगे फोडण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नये. एखादा सल्ला त्यांनी उद्धवजी ठाकरेंना द्यावा.